तळोदी बाळापूर गावात गेल्या काही वर्षांपासून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उभा राहिला आहे। बेवारस कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे गावकरी भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत। यापूर्वी 22 जानेवारी 2026 रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने 6 नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली होती। त्यावेळीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। दरम्यान 24 मार्च 2026 रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले। बामणी वार्डातील 4 वर्षीय चिमुकली कुमारी नायरा संतोष नंदनवार हिला पिसाळलेल्या कुत्र्याने गालावर चावा घेतला। गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। काही दिवस उपचारानंतर घरी परतल्यानंतर तिची प्रकृती पुन्हा खालावली आणि 11 एप्रिल 2026 रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप जीवाला मुकावे लागल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। या पार्श्वभूमीवर तळोदी बाळापूर येथील महिला व पुरुष नागरिकांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मोकाट तसेच बेजबाबदारपणे सोडलेल्या पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। सरपंच मस्के यांना निवेदन देताना विजय निपाणे, यादव रामटेके, भूमराज पाकमोडे, प्रमोद पाकमोडे, जिवेश सयाम, नरेंद्र खोब्रागडे, प्रकाश मारभते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आज दिनांक 13/4/2026 ला ग्रामपंचायत तळोदी बालापूर येथे गावातील भटके व प्राणी कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी एक निवेदन देण्यात आलेला आहे। या 8 दिवसामध्ये ग्रामपंचायतने याचा बंदोबस्त जर केला नाही तर या ठिकाणी सर्वस्वी जिम्मेदारी हे ग्रामपंचायतची राहील आणि 8 दिवसामध्ये जर हा बंदोबस्त करण्यात आला नाही तर आम्ही आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही।